तुम्ही जो सेकंड हँड फोन अगदी स्वस्तामध्ये खरेदी करायचा विचार करताय ना, तो कदाचित एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरलेला असू शकतो किंवा त्याचा डिस्प्ले हा डुप्लिकेट असू शकतो. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. जुना फोन घेताना होणारी फसवणूक सध्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. पण काही काळजी करायचं कारण नाहीये. एक 5 मिनिटामध्ये तुम्ही अशा काही टेस्ट करू शकता, ज्याने हा स्कॅम तुम्हाला ओळखता येईल. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये आजच्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, ब्रँड न्यू फोनच्या किमती आपण बघतोय आजकाल बजेटच्या बाहेर गेलेल्या आहेत. म्हणून आपण बऱ्याचदा सेकंड हँड फोन किंवा यूज्ड स्मार्टफोन आपण घेतो आणि हे मार्केटसुद्धा सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. अगदी जर 50,000चा फोन आपल्याला 20-25,000 जर मिळत असेल तरी डील आपल्याला भारी वाटते. पण ही डील बेस्ट डील आहे की सर्वात मोठा ट्रॅप आहे, हे ओळखणं आपल्याला गरजेचं आहे. मी तुम्हाला आता 5 सिक्रेट टेस्ट सांगणार आहे, ज्या अगदी तुम्ही दुकानात उभा राहून सुद्धा स्वतः करू शकता. 5 मिनिटात तुम्ही ओळखू शकता. आणि यातली तिसरी जी टेस्ट आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची आहे, जी तुम्हाला थेट जेलमध्ये जाण्यापासून वाचवू शकते. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी अशी आहे की हा फोन जो आहे तो कायदेशीर आहे का? म्हणजे काय सांगतो. तर तपासणीसाठी आपल्याला एक छोटीशी आपल्याला एक ट्रिक करायची. आपल्याला डायलरमध्ये जायचं आहे आणि *#06# हा नंबर आपल्याला डायल करायचा आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला IMEI नंबर येईल. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तो लिहून घ्या. यानंतर पुढे आपल्याला काय करायचं, तर भारत सरकारच्या अधिकृत CEIR म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवरती जायचं आहे आणि तिकडे जाऊन तुम्हाला हा IMEI नंबर टाकायचा आहे. आता तिकडे तुम्हाला स्टेटस दिसेल, हा ब्लॅकलिस्टेड आहे, ब्लॉक्ड आहे किंवा स्टोलन आहे. जर यापैकी काही दाखवत असेल तर तो फोन तिथल्या तिथे सोडून द्या आणि तिकडनं निघून या, कारण हा फोन तुमच्या जवळ असणं हा कायदेशीर गुन्हा होऊ शकतो. दुसरी पायरी आपल्याला करायची ती म्हणजे फिजिकल इन्स्पेक्शन. आता फोन आपल्याला हातात घेतल्यानंतर लक्षात येतं की हा कशा पद्धतीने वापरला आहे, त्याचे एजेस आपल्याला व्यवस्थित तपासायचे आहेत. काय होतं बऱ्याचदा कडांवरती जर डेंट असतील तर समजून घ्या की हा फोन जोरात पडलेला आहे, त्याला डॅमेज झालेला आहे. आणि नुसता फोन त्याचे एजेस खराब असतील याचा अर्थ असा असू शकतो की आतला जो पार्ट आहे, इंटरनल त्याचे जे इक्विपमेंट आहेत त्याला कदाचित प्रॉब्लेम असू शकतो. अंतर्गत पार्ट्स आहेत ते डॅमेज असण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे वॉटर डॅमेज आहे का चेक करायचं आहे. तर तुम्ही म्हणाल हे कसं समजेल? समजू शकता. अनेकदा आपण फोन पाण्यात पडतो किंवा त्यानंतर त्याला आपण ड्राय करतो आणि पुन्हा एकदा विकायला आणला जातो. हे आपण आजपर्यंत बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आता हे ओळखायचं कसं? तर फोनचा जो सिम ट्रे आहे तो बाहेर काढा. त्यामध्ये आत एक छोटासा लिक्विड कॉन्टॅक्ट इंडिकेटर असतो, त्याला LCI असं म्हणतात. जर तो पांढरा असेल तर तो फोन सुरक्षित आहे. जर तो गुलाबी किंवा लाल रंगाचा झालेला असेल तर समजून जा की हा फोन कधी ना कधीतरी पाण्यामध्ये पडलेला आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटवरती, स्क्रीन. सध्या मार्केटमध्ये डुप्लिकेट स्क्रीन लावून फोन विकण्याचा सध्या सुळसुळाट पसरलेला आहे. ओरिजिनल स्क्रीन जर फुटली तर लोकल मार्केटमध्ये अगदी 1,500-2,000 हजारामध्ये स्क्रीन बसवायची आणि फोन पुन्हा एकदा महागड्या दरामध्ये विकला जातो. आता जर आयफोन असेल, सोपी ट्रिक आहे तुम्हाला ओळखायची. कंट्रोल सेंटरमध्ये जा, ब्राईटनेसवरती लॉंग प्रेस करा आणि ट्रू टोन ऑप्शन येतो का ते पहा. जर तो नसेल, समजून जा हा स्क्रीन 100% डुप्लिकेट आहे. आता अँड्रॉइडसाठी कसं ओळखायचं, तर स्क्रीनवरती पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड ओपन करा आणि जे एजेस आहेत ना, तर तिकडे हलकी काळी किंवा निळसर शेड जर दिसत असेल किंवा टच रिस्पॉन्स हा स्लो झालेला असेल तर समजून जा की हा स्क्रीन डुप्लिकेट आहे. ब्रँड न्यू डिस्प्लेचा खर्च तुमच्या खिशाला कात्री लावू शकतो. आता चौथी स्टेप आहे ती बॅटरी लाईफ. आयफोनमध्ये तुम्हाला बॅटरी हेल्थ चेक करायची. जर ती 80%च्या खाली असेल, लक्षात ठेवा तुम्हाला लवकरच बॅटरी बदलण्याचा खर्च करावा लागणार आणि त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार. त्यामुळे इथे तुम्ही बार्गेन करू शकता. अँड्रॉइड फोनमध्ये बॅटरी कशी तपासणार? तिकडे तरी बऱ्याच फोनला अजूनसुद्धा बॅटरी हेल्थ दिसत नाही. साधी ट्रिक आहे. फोन घ्या, त्याचा कॅमेरा ओपन करा, 4K किंवा हाय रिझोल्यूशनमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात करा. 3 ते 4 मिनिटं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन ठेवा. फोन जर प्रचंड गरम झाला किंवा बॅटरी अचानक 5 ते 10% जर ड्रॉप झाली तर त्या फोनची बॅटरी लाईफ संपत आली असं समजून जा. आणि शेवटी पण अत्यंत एक महत्त्वाची टेस्ट आपल्याला करायची आहे. आपण फोन घेतो आणि नंतर कळतं की ब्ल्यूटूथ चालत नाही आहे किंवा वायफाय कनेक्ट होत नाही आहे. दुकानात असतानाच स्वतः सिम कार्ड त्या फोनमध्ये टाका, एक कॉल करून बघा. तुम्ही म्हणाल काय म्हणजे साधी टेस्ट आहे, पण आपण मंडळी बऱ्याचदा या टेस्ट आपण करत नाही. स्पीकर आणि मायक्रोफोनचा आवाज स्पष्ट येतो का हे चेक करा.
अनेकदा तो सुद्धा बदललेला असतो, डुप्लिकेट टाकलेला असतो. आणि स्वतःच्या फोनचा हॉटस्पॉट सुरू करा आणि वायफाय कनेक्टिव्हिटी तिकडे तुम्ही तपासून घ्या. फोन ओरिजिनल आहे का, त्याचं बिल आहे का, बॉक्ससह मिळतोय का, याची खात्री करा आणि बिल नसेल तर ते डील थेट कॅन्सल करा. मित्रांनो, घाईघाईत स्वस्त डीलच्या मागे लागू नका, आपले कष्टाचे पैसे वाया घालवू नका. त्यासाठी हा सगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आणि या 5 गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. तुमचे पैसे वाचतील आणि तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचाल. मंडळी, अशाच टेक्नॉलॉजीच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.